श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेमरूप नाम संकीर्तन साधन पै सोपे जळते लपापे जन्मांतरीचे निलगते साह्यास जायोनंतरा सुखे येतो घरा नारायण. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा सर्वांच्या पाठामध्ये असणारा नामाचं महत्त्व प्रतिपादन करणारा आज हरिदिनी असल्यामुळे एकादशी असल्यामुळे भगवान नामाचं चिंतन करावं म्हणून हा अभंग घेतला. महाराज या अभंगात असं म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे. भगवत प्राप्ती करता शास्त्रामध्ये वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये संतवाङ्मयामध्ये अनेक प्रकारचे साधनं सांगितलेले आहेत. काय सांगितले? जप तप योग याग तीर्थ व्रत वैकल्य कर्म उपासना ज्ञान अनेक साधनांची यादी आहे. पण त्या सर्व साधनामध्ये सर्वात सुलभ आणि सफल साधन कोणतं असेल तर ते भगवान नामस्मरण ही भक्ती सर्वात सुलभ आणि सफल आहे महाराज म्हणतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे, फल किती आहे त्याला? बऱ्याच गोष्टी सोप्या असतात पण त्याला निष्फल असतात. पण भगवंताच्या नामाला फल नाही का? तर फार मोठं फल आहे. काय फल? जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मात अनेक पातकांच्या राशी आहेत. त्या पातकाच्या राशी जळून भस्म होतात. म्हणून नामसंकीर्तन साधन सोपं आहे आणि फल अनंत जन्मातलं पाप निवृत्त होऊन त्याला मोक्ष पण देतं. असं नामाचं मोठं फल सांगितलेलं आहे. मग हे एवढंच आहे, म्हणजे सोपं पण आहे, मोठं फल देणारा आहे. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? बहुतेक असा कार्यक्रम असतो ज्याचं मोठं फल असतं, मोठा पगार असतो, मोठे पैसे असतात, त्याचे कष्ट पण जास्त असतात ना, त्याचे कष्ट पण जास्त असतात. मग जर एवढं मोक्ष देतं, सर्व पाप निवृत्त करतं, मग त्याच्याकरता काहीतरी करावं लागत असेल, कुठंतरी डोंगरात जावं लागत असेल. तुकाराम महाराज म्हणजे तसं काही करावं लागत नाही. महाराज नाम संकीर्तन साधन जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास. नामस्मरण करण्याकरता काही सायास लागत नाही. जगात कोणतीच मोठं शेंबूड शिकरायचं असलं तरी सुद्धा सायास लागतो. एक नाक हातात धरावं लागतं, खारखूर करावं लागतं, तेव्हा नाकातला शेंबूड बाहेर पडतो. प्रयत्न सायास केल्यातून काय मिळतं? मग परमार्थातलं ते जप तप योग याग हे सगळं हे काही फार भयंकर येते. जीव घेणं येते, इतकं सोपं नाही. आपलं एकादशी धरायचे म्हणून पांढरे डोळे होतात आपले, इतकं सोपंच नाही ते. सगळ्याला सायास लागतात. आणि कोणतंही साधन घरी होत नाही. ज्ञान घरी प्राप्त होत नाही, योग घरी करता येत नाही, याग घरी करता येत नाही, जप घरी करता येत नाही, तप घरी करता येत नाही. या सगळ्या करता घरदार सोडावं लागतं, देशांतरात जावं लागतं. पण नामसंकीर्तन महाराज म्हणतात तसं काय नलगते सायास जावे वनांतरा. सायासही करू नको. पडल्या म्हणला तरी डोळे झाकून म्हण, खाली पडल्याने म्हण, बसल्याने म्हण, संडासात म्हण, आंग उघडून म्हण, बिगरांगूचं म्हण, भाषणात म्हण, पडमळ्याजवळ म्हण, शेतात काम करताना म्हण, मुर्द्या पण एकदा म्हण. तो फक्त एकदा म्हण. इतकं सोपं. आता याला म्हणतात नरगती साय. साय नरगती सायास जायो नंतर आणि सुखी येतो घरा नारायण. महाराज म्हणतात तुमच्या घरी भगवान चालत येतील. असं काय आहे? त्याचं कारण सर्व संतांचे अनुभव आहेत आणि सर्व शास्त्रामध्ये प्रमाण आहे. जी माणसं देव शोधायला जातात ती महामूर्खच असतात. देव शोधायला गेला, देव शोधून सापडलं ती काही वस्तू आहे का? ती देशांतरात असते. काशाने तुझ्या बापाची गठोड बांधून ठेवली का देवाचं? तू मग असं घडतं का? नाही ना. पण मग आपलं तसं होतं. साधू संतांचा विचार करा बरं. शबरी रामाला शोधायला गेली का राम शबरीला शोधी झाले? काय उदाहरण काय झालं? गोरबा काका मंदिरात गेले देवाकडे का देव शोधी त्याला चिखल तोडवायला. सावता महाराज मंदिरात जाऊन बसले ना, बाहेर उभा राहिले का सावता महाराजच्या मळ्यात खुरपायला आला.
तुकाराम महाराज त्या मंदिरात गेली होती पार द्यायला, त्या भंडारा डोंगर काठी कुठे थोडी भंडारा डोंगर आला होता. कोणाचं उदाहरण सांगतो, सावता गुरु त्या चोखा महाराजांच्या होते, चोखा महाराज का तिथं मंदिरात पूजा करायला बसला होता का, तिचे ढोरवड्याला घरी चाला होता का नाही, सुखी येतो घरा. समजले असतील उदाहरण, समजले असतील का. मग आपलं काय चाललंय, हरण तुळे घेऊन तर त्याच्या पुढे बाहेर घ्यायला भाई माग माझ्या पुढे चाललं जाय, कोपराचं कोण काय कोपर खेळायचं मारतो त्याला भांडायला चुकतो, पुढे चालला माग चालला, तिथे गेलो तो बिल पैसा बिंडा काढतो देवाला, हे तुझ्या बरोबर आणले काटकी नोट घेतो हे असं नाही. तसं काय नाही, सुखी येतो घरा नारायण, फळ पिकल्यानंतर ते कधी रागोला शोधित नाही, रागू शोधितो. परमार्थ करत असताना पहिली पात्रता वाढावी लागते. पात्रता वाढली तर नोकरी घर शोध आहे का, पात्रता मोठी असते तर त्याला नोकऱ्या घर शोधित येतात पात्रता असते तर. आणि पात्रता नसते तर दारादारात पैसे घेऊन फिरतात ते रोगर लात करून काढून तुम्ही. परमार्थातही तसंच आहे, आपली पात्रताच नाही. आपली कशात पात्रता आहे, कशातच पात्रता नाही. आपण कोणत्याच लायकीचे नाही, तसे म्हणजे आपण जगायच्याच लायकीचे नाही. हा, जगायच्याच लायकीचे नाही. आणि ते जनतेने ठरवायचं. तुम्हाला बायको शिवाय देते, गावात लोक शिवाय देतात, आता काय होतं, कोण तुम्हाला मानतंय, कोण. आपली पात्रता कशात आहे. आता प्रपंच करायची पात्रता म्हणावं, लहानपणापासून पाहतोय तशात फाटक्या चपला, फाटकं धोतर, देतं येणार तर हडकाची काढतं प्रपंच तसाच. याचा तुमची पात्रता नाही. ज्याची पात्रता आहे ते सणासणा गेली पुढं, ज्याची पात्रता आहे 100% पास होऊन साहेब होऊन झाले पात्रता. बाकीची गोष्ट गाठल्याची कडाला गाठल्याची माग घेऊन येऊन पडलीत खाली. सगळी गोष्ट पात्रतेने सिद्ध होत असते. मग आपल्याला पात्रता नको आहे याचा अर्थ आपल्याला हक्क मागायचा आहे. कर्तव्य कोणाला बजायचं नाही. कर्तव्य सगळ्याच बाया, माणसं, जावा, भावा, काठी, पोटी, कर्तव्यामध्ये एक माणूस परफेक्ट झाला, हक्क त्याला शोधी तिथून झक मारी देतो. असं आहे. मग पहिलं काय कळलं तर कर्तव्य अबाधित करा, हक्क तुमच्या पुढे येतील. कर्तव्य अबाधित करा, पात्रता मोठी सिद्ध करा, सगळं तुम्हाला आपोआप चालत येईल. पण महाराज म्हणतात काय करू नको, पहिली पात्रता उभी कर. परमार्थामध्ये सोंग ढोंग करायला आपल्याला उताड येतो. 2-4 माळा घालतो, हे मनगटासारख्या माळ एवढा लागतं. काय काय करतील माणसं, काय माहिती प्रश्न महाराज. अरे परमार्थ भावनेचा आहे, परमार्थ प्रेमाचा आहे. देव भावाला भोकेला आहे, देव प्रेमाला भोकेला आहे. देव तुमच्या या सोंगा ढोंगाला चाळ्याला कोणी खात नाही. तुम्हाला माणसं मानतील, माणसं पाया पडतील, टाळ्या देतील, पाकिटं देतील, पण बोकलत मोकळ्या हाताने जावं लागेल. मरायची वेळ काय तुमच्या हातामध्ये. काय उत्तर देता होशील तू. नाथ महाराज मग तिथं काय उत्तर देशील तू. मुद्दा सांगायचा आहे, परमार्थामध्ये आपली पात्रता वाढवावी लागते. आणि पात्रता वाढवण्याकरता परमार्थ 4 भिंतीच्या आत, डोळ्यात पाणी असं, अंगावर शहरी रोमांच राहतील असं, अशा मंडपात उड्या मारल्या नसतं काय होते. हे याला परमार्थ म्हणत नाही. हे परमार्थाचं शिक्षण असतं. शाळा, ध्यान कसं करावं, नामस्मरण कसं करावं, पूजा कशी करावी, हे शिक्षण असतं. इथं काय परमार्थ करतो. पण माणसाला इथं लई उताड येतो. माणसाला उत्कुडं येतो माहिती का, कुस्ती खेळायला हागामा भरला का मग जुराला गुडशी धुतो बापाचा, आणि मी तिथं आलं की लंगूट काढतो, मग दंड काढतो. मशीन हाडकं मोडून जे आलं इथं कुठं 12 वर्ष आधी मेहनत करावं लागते. इथं कुठं हाडकं मोडीत राहता तो. तर तशी गोष्ट असते ती. परमार्थाची गोष्ट नेहमी भिंतीच्या आत, पडद्याच्या आत, आणि मग तो परमार्थ परिणाम करतो. तो तसं महाराज म्हणतात निलगते सायास जावे वनांतरा जाऊ नको, सायास करू नको, सुखाने घरी नारायण. खात्रीला एक माहिती, साधू संतांचे अनुभव आहेत. सगळ्या संतांच्या घरीच गेला, ऋषीमुनींच्या घरी गेला, पण त्याला प्रमाण आहेत, अनुभव आहेत, सगळ्यांना आहे. खात्रीला एक माहिती पण नामस्मरण केलं भगवंताचं अत्यंत प्रेमाने भावने तर भगवान आज नाही उद्या, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षात, 10 वर्षात, पुढच्या जन्मात, अजून त्याच्या पुढच्या 100 जन्मात परमार्थ दिवसांनी महिन्यानी मोजायचा नसतो.
परमार्थ वर्षांनी मोजायचा नसतो, परमार्थ जन्माने मोजावा लागतो. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान नाम प्रपद्यते. पण आपल्याला दम निघत नाही. असं आहे, नाळ फोड कधी पहिलं पाहतो असं ते. त्याचा अर्थ बहुनाम जन्मना म्हणते. आणि म्हणून खात्रीलायक माहिती, नामस्मरण साधन घेतल्यानंतर देव काय, देवाचा बाप तुम्हाला शोधित येऊन भेट देईल. का? संतांचे प्रमाण खोटी होतील, संतांचे अनुभव खोटी होतील. आणि गुरु महाराज म्हणतात, नरगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच वैसुनी करा एक चित्त. एका जागेवर बैस, एक चित्त कर, काही करू नको वाकडं तिकडं. असे महाराज म्हणतात, नामाचे चिंतन प्रगट पसारा, आणि असेल तो करा जेथे तेथे. ज्या लिंगात आहे, ज्या वर्णात आहे, ज्या आश्रमात आहे, ज्या धर्मात आहे, ज्या व्यवसायात आहे, जो व्यवसाय करतो तो कर, ते चांगलं आहे. बाई पुरुष कोणता असेल चांगलं आहे. तुझा कोणताही धर्म असेल तर असू दे, कोणताही पंथ संप्रदाय असेल जे असेल ते असू दे. तुझं काय जे असेल ते जसं आहे तसंच राहू दे. वाकडे तिकडे चाळे करू नको, जसं आहे तसं राहू दे. फक्त भगवान नामाचं चिंतन अंतर्गत वृत्तीने कर. महाराज म्हणतात, ठाईचं व्यसनी करा एक चित्त. ठाईचंही बसत नाही आणि एक चित्तही करीत नाही. एक चित्त तर काही विशेष नाही. आमचा तासाला जीव बदलतो, 2 तासाला महाराज बदलतो, 3 तासाला मंत्र बदलतो. आणि का करतो आणि कशा करता करतो सांगणारी एडिटर आणि हे एडिटर बोलतो. काय करून काय करून एवढी पण आखली नाहीत लोकांना. काय ते पळतं का सांगावं कोणाला, कोण ऐकतं. अरे जसं हिंदू धर्मामध्ये एकट्या बाईने एकदा नवरा पत्करला तर तो पेताळा असला तरी बापाच्या नावाकरता तिथं मरत येते. लोक हे काय पेताळाची नाव सोडून ती नको भाई माझा नवरा आहे. मग ती तिच्या बापाच्या कुंका करता नावा करता ती अशी नवरी बदलते का, बदलते कधी. मग बिन लाज कशाला देव बदलतो. आज ह्यो देव तो उद्या तो देव, आज ह्यो महाराज तर उद्या तो महाराज. अरे निष्ठेने फळ मिळतं. निष्ठावंत भाव भक्तांचा असो धर्म 100 प्रमाणे त्याच्याबद्दल. कुठेही दगडावर निष्ठा ठेवली तरी सुद्धा दगड हे तुम्हाला फळ देतो. दगड फळ देतो. भाव जरी तया तारील पाषाण. प्रश्न मात्र मंदिरातला दगड असतो, भिंतीचाही दगडी आणि पायरीचाही दगडी आणि देवाची मूर्ती दगडाच आहे ना. दगडाचा कुठं प्रश्न आहे. प्रश्न आपल्या भावनेचा असतो, प्रश्न आपल्या एक निष्ठेचा असतो. म्हणून महाराज म्हणतात, या ठिकाणी ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत. अशा मेखा मारल्या तुकाराम महाराजांनी पंडिताच्या बापाला सुटता सुटत आहे असं. ठाईचं बैसुनी करा. तर ठाईच काही इतका सोपा अर्थ मी सांगतो, म्हणजे एवढा सोपा अर्थच नाही त्याचा. ठाईचा अर्थ एकाग्र चित्त. ठाईच म्हणजे एकाग्रता. एकाग्र शरीराची एकाग्रता आणि वृत्तीची एकाग्रता. वृत्तीची एकाग्रता आणि त्या वृत्तीचा विषय असणाऱ्या नामाची देवाची पण एक निष्ठता आहे ना ती. त्याला म्हणतात ठाईचं बैसून. एक चित्त करा आणि आवडी अनंत. आवड कुठे बोंबलायला, आवड कुठे बोंबलायला काही नाही. आवड मला बायको जेवढी आवडती, पिंट्या जेवढा आवडतो, जावई जेवढा आवडतो, तेवढा पांडुरंग आवडतो का तुम्हाला? तुम्हाला काय मला काय, मी काय वेगळं. आपल्याला तेवढं आवडतं का? आवडतं का तेवढं? आता नाही तर मोकळं नाही तर म्हणा काम तुम्हाला काय जेलमध्ये घालतो. नाहीच ते काय वस्तुस्थिती, तुमचं काय माझं काय. हा ते काय नाही आवडत ना तेवढं. एवढं नाही आवडत. शरीर जेवढं आवडतं, खायला मीठ आणि कमी जास्त झालं ते खाणं जितकं आवडतं, नटणं जितकं आवडतं, गप्पा मारणं जेवढं आवडतं, व्याही भाई बायको पोरं बंगला हे जेवढं आवडतं तेवढा देव आवडत नाही. हे ज्याने त्यांनी त्याच्या मनालाच विचारून त्यांनी त्याला उत्तर द्या. कोणाला उत्तर देऊ नका. त्यांनी त्याच्याच मनात ठेवायचं का देवा मी तुझ्याबद्दल किती लाबाडीनं वागतो. खरंच मला घरात दार कुत्रा जेवढं आवडत तेवढं देव आवडत नाही. कुत्रीची नियमाने आठवण होती, देवाच्या नियमाने आठवण. असं होतं काय काय? असं काही होत ना. म्हणून आवडी अनंत आळवावा. किती आवड पाहिजे असली पाहिजे तुम्हाला. आता तुम्हाला कसं काय तर माझ्यासारख्या संन्यासाने उदाहरण सांगू नये, पण तर दिले, गवळणीमध्ये दिले, सगळ्या ठिकाणी दिले. एखादी तरुण मुलगी असेल किंवा तरुण मुलगा, नको मग कोणी व्हायला, मुलगा किंवा मुलगी, आणि कॉलेजमध्ये त्या मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम जडलं,
आणि किंवा त्या मुलाचं मुलीवर प्रेम जडलं आणि मग त्यातला जो त्यांचा धागा असतो, हेच उदाहरण दिलं सगळं, असं हेच उदाहरण दिलं मायलेकरचं पती पत्नीचं. कारण त्याच्यावर दुसरं उदाहरण सांगताच येते, तुम्हाला कळलं नसतं की किती नाजूक जागा असते. त्या धागा त्या मुलीच्या डोक्यात तो मुलगा रात्री दिवसात किती वेळा किती तास विसरते ती. तुमची कॉलेजमध्ये मैत्रीण असं नाही खाली नाही बरं नसतं मला तरी काय करतं भाकरणार तुमच्या मैत्रिणीकडून मला काय करायचं. आता आम्हाला कॉलेजच माहीत नाही, आम्हाला नोकरी आमच्या काळात कॉलेज नव्हतं, आमच्या काळात मैत्रीण जन्मच नव्हते, मैत्रीण जन्मालाच नव्हती. पोर राहायचे मित्र. आजकाल पूर्ण अवदास आठवली त्या मुलांना मैत्रिणी आणि त्या मुलींना माझा चांगला मित्र आहे. आता पोरीची मैत्रिणी केली चालती, पण ते आता काय आम्ही सुधारलो सुधरा, आता कुठं सुधारायचं किती सुधारायचं. हे जसं अत्यंत नाजूक नातं असतं, त्या घबड्याचा शेकन काट्याप्रमाणे जसं क्षणाक्षणात टिक करतं ना, तसं मुलगा असेल काय मुलगी असेल काय. नाही तुम्हाला उदाहरण पटलं तर लहान ताजी व्यालेली गाय असते, ज्यांनी गाय वळल्यात त्यांना माहिती, रानात गाय व्याली पाहिजे आणि ते वासरू खाजून घेऊन तुम्ही पुढे चला आणि मग त्या गायीचे हांबडे पहा, एक शेकर इकडे तिकडे पहा ती काय करते ती, बरोबर आहे का नाही. काही करीन ती, जीव तोडून तिच्या वासरापेक्षा एक क्षण सुद्धा बाजू, एक क्षण तिच्यात पूर्तीतून ते जात नाही. मायल्या करतं ताण्या लेकर करता, ताण्या वासर करता गाय, किंवा नवीन प्रेम असणार ते दाम्पत्य युगल, गोपींचं कृष्णाचं उदाहरण. मग याला काय म्हणतात, हे आवडी आहे का नाही. आपल्याकडे तेवढी आवड आहे का, हे आहे का नाही, हे मी तुम्हाला प्रश्नार्थ विचारित नाही आणि याच्याकरता प्रमाण देऊन गोष्टी सांगून रंगवून तुम्हाला रंगवित नाही. हे फक्त ज्याने त्याने आपल्या मनात ठरवायचं, आपण खरंच दुःखचे लाभाड आहेत का आपण सत्य आहेत. पांडुरंगाला सांगा की तुमच्या मनाला सांगा. पण तुकारामाचा असा संदेश मी तुम्हाला सांगितला, ठाईचं वैसोनी करायचं चित्त आवडी, याचा अर्थ अत्यंत प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करावं. ठाईचं वैसोनी करायचं आवडी अंतर आवावा आणि काय नामस्मरण करावं, काही कर राम कृष्ण विठ्ठल केशव, अजून काही बदललं तर काही गणपतीला म्हणलं बंद काय ते. आता ते नामस्मरणाचं बऱ्याच वेळा आम्हाला विचार, महाराज मी तर पांडुरंगाच्या वारी करतो, आमचं पण मला म्हणतो राम लय आवडतो, पण कृष्णाची पूजा करावी वाटते. ना असं का होतं, राम असेल कृष्ण असेल पांडुरंग असेल हे वेगळे नाहीतच, हे एकच आहेत. अनेक अभंगामध्ये तसं वर्णन केलं आहे. श्री भगवी देवडा ठाण मांडून यामाई कल्पद्रुमातळी वेणू वाजवीत आहे, म्हणजे कोण, भगवान कृष्ण. आणि शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकरण बाप मधुर विठ्ठल सकळ, हे खालच्या चरणात विठ्ठल लिहिले, तर कृष्ण लिहिलंय. बरेच वेळी राम लिहिलं जातं, खाली पांडुरंग लिहिलं जातं एकाच अभंगात. म्हणजे याचा अर्थ ते वेगळे नाही, ते एकच रूप असतं. म्हणून रामाचं काय आवडतं मग तुम्हाला, तर ते सांगून टाकतो. मागच्या जन्मामध्ये रामाची भक्ती केली असते, ते रामाचे संस्कार असतात, त्यामुळे राम प्रिय वाटतो त्याला नामस्मरण करायला, पूजा करायला. एखाद्या कृष्णाची भक्ती केली असते त्याला ती मूर्ती प्रिय वाटते, एखाद्या पांडुरंगाची केली त्याला पांडुरंग प्रिय वाटतो. कोणताही प्रिय वाटला तर तो देव वेगाने एकच असतो. म्हणून राम म्हण, कृष्ण म्हण, विठ्ठल म्हण, केशव म्हण, कोणतं म्हण, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपवा. मारली ती एकमेक पण तिथं वर आवडी एकमेक मारली, आता इथे एकमेक मारून तुम्ही तो करा मान, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव आणि मंत्र हा जपवा. ही काही साधी नाही ठेवली. सर्व काळ म्हणजे काय, आपण काय उद्योग नाही काय दुसरं सर्व काळ जमत आहे का, सर्व काळ नाही, सप्त्यापुरतं म्हणतात ठीक आहे, सर्व काळ कसं काय जमत आम्हाला असं होतं मध्ये असं आहे ते. म्हणजे तुकाराम पवित्र सोहळी तिचे एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव आणि पुढे काय अखंडित प्रेम भाव. आता अखंडित काय याचा अर्थ खंडितही नाही तर अखंडित कुठं करता आमचं ते न कळे दिवस की रात्री. तसं महाराज म्हणतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ आवडीने, ठाईचं बैसुनी. ह्या सगळ्या तुकारामाच्या मेखा मारून ठेवल्यात, भल्या भल्याची डोकी बंद होती तिथं अशा आहेत सर्व काळ. आणि तुम्हाला मी एवढं सगळं सांगितलं खोटं वाटलं का, महाराज म्हटले मग आता तुम्हाला माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो,
नामस्मरणापेक्षा जगात सोपं सुलभ आणि मोठं फळ देणारं कोणतंही साधन नाही. याविन असता अनेक पै साधन आणि वाहतसे आन विठोबाची. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंत नामापेक्षा मोठी भक्ती जगात कोणतीही नाही. म्हणून नामस्मरण केलं तर त्याला सर्व प्राप्त होतं. शपथ घेऊन तुम्हाला सांगतो. महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धने घेतो येते. तुका म्हणे सोपे. सोपे म्हणजे काय असतं? सुलभ. सुलभता म्हणजे काय असते? चांगलं लक्षात ठेवा. डोक्यातला मूर्खपणा काढून टाका. चांगलं बारीक ऐका. भक्तीला कोणताही नियम नसतो. कर्मशास्त्रात नियम असतात. बऱ्याच वेळा लोक त्याच्यात, बाबा आम्हाला विटाळ पडला, आम्हाला सुतक पडलं, आम्हाला माथी दगड झालं. अरे मूर्ख हो, त्या भक्तीला जर कुठला नियम लावला तर सुलभता कुठं राहिली त्याच्यामध्ये? ते नियम कर्मशास्त्राकरता असतात. कर्मशास्त्र वेगळं असतं आणि भक्तिशास्त्र वेगळं असतं. कर्मशास्त्रात वेळ, काळ, देश, इकडं तोड कर, तिकडं तोड कर, हे कर. कर्मशास्त्रात जशाला तसं करावं लागतं. भक्तिशास्त्रात नियम नाही. पण भगवंताचं भजन कुठं? मड्याजवळ चालतं, प्रेताजवळ चालतं, भाषणातही चालतं, पुढे चालतं, पुढे चालतं, विठ्ठलाच्या घरातही चालतं. नियम कुठले त्याला? त्याला काही नियम नाही. आडवे निघाता उभारणार आहे, तुम्ही झोपल्या काय ते चालतं. ते म्हणजे नलगे आंघोळीत तो ज्ञानेश्वर महाराज, नामजप यज्ञ तो परम, बाधू नसनके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नामस्मरणाला भक्तीला कोणती विधी नाही. तुम्ही जसे असाल तसे भक्ती करा, या म्हणतं तात्पर्य असेल. मग सुचूर होऊन केलं चांगलं, अजून त्यात दुधात साखर ना, ती काय अडचण आहे. पण मग सुतकच पडलं, विटळत पडला, नामकं झालं, मग सगळं बंद केलं. नामस्मरणाला तो कोणता नियम लागत नाही. कोणता नियम? इकडं तोंड करून जप करू का, तिकडं तोंड करून जप करू का, उभे करू का, बसून कर, कुठे माल थपडून कर. उभ्याने नाडीचं काय येते? ते कर्मशास्त्रात येतं. ते कर्मशास्त्रात येतं. पूजा विधी, इकडं तोंड तिकडं तोंड, हे आसन ते आसन, माती दगड, हे सगळं कर्मशास्त्रात येतं. कर्मशास्त्र वेगळं असतं, उपासनाशास्त्र वेगळं असतं आणि भक्तिशास्त्र त्याच्यापेक्षा वेगळं असतं. भक्तिशास्त्राला कोणताही नियम नसतो. फक्त त्याला एकच नियम असतं. भगवान सांगतो शुद्ध आचरण कर आणि अत्यंत प्रेमाने भजन कर. एवढंच त्यातला नियम आहे. महाराज म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, आणि जो शहाणा आहे तो हे समजून घेतो आणि भगवंताचं नामस्मरण करतो. असा अभंगाचा शब्दशः लांबच का अर्थ सांगितला. विठाल 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 नाम संकीर्तन साधन वैभोगे जळतील पापे जन्मांतरी जे नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. भगवत प्राप्ती करता अनेक प्रकारचे साधनं सांगितलेली असतात. पण त्यातले काही प्रमुख साधनं असतात. कोणते कोणते? ज्ञान, त्याला पहिलं म्हणतात कर्मयोग, उपासनायोग आणि ज्ञानयोग. हे त्याला काय म्हणतात? अष्टांग योग. असे हे 4 योग असतात. मग कोणते? हे सगळे योग कसे आहेत? हे कठीण अवघड आहे. ज्ञान किती अवघड असतं हे शास्त्रामध्ये वर्णन केलं आहे. ज्ञानाने मोक्ष होतो ही गोष्ट खरी असते. ज्ञानाने मोक्ष होतो. वेद सांगतो, यदा चर्मवदाकाशं व्यष्टिष्यन्ति मानवः तदा देवमविज्ञानं दुःख शांत भविष्यति. ज्ञानाने मोक्ष होतो. तर काय? तर ते शोकमात्मविद ब्रह्मविद भवती. अनेक प्रमाणे ज्ञानाने मोक्ष. ज्ञानेश्वर महाराज ज्ञाने वेने की उपाय करशी जितुके येरगुण पिशयाधिके रुखी. ज्ञानाने मोक्ष होतो. ही सगळी गोष्ट नामदेव बाल म्हणतात. येतं ज्ञानी विन मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारो, वेद बोले हात उभारो, वेद बोले हात उभारो. ज्ञानी विन मोक्ष नाही हा सिद्धांत. 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 वेद बोले हात उभारो,
उतारोनी वेद बोले हात उतारोनी ज्ञानविन मोक्ष हाती जात ज्ञानविन मोक्ष नाही हाती जात. हे बाळ ओढायला लागले मला आतमध्ये ओढते तर ऐकत नाही का गेला ओढीते मला आतमध्ये दे आवाज मोठा कर बेच दे हरिओम असं असं राहू दे ना कमी कसं काय होतं रे. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी. आता असंच लक्ष ठेव. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी. ज्ञानाने मोक्ष होतो गोष्ट खरी. अरे पण ज्ञान इतकं सोपं आहे का ते नाही. ज्ञान मिळवणं इतकं सोपं नाही. घरदार सोडावं लागतं अध्ययन करावं लागतं आणि शब्दाचं ज्ञान ती बुद्धीची लचके तोडीत येते. ते इतकं सर्वसाधारण सामान्य माणसाला कळणार नाही. बऱ्याच लोकांना वाटतं परमार्थ लय सोपा तज्ज्ञानीचे लय सोपे गाथे लय सोपे सोपे नाही भल्या माणसा हो भल्या भल्यांची पारलं बुद्धी ज्याला लय बुद्धीची खाज आहे ना ज्याला वाटतं मी लय बुद्धिमानी त्याने आलं पाहिजे इथं. त्याची बुद्धीची घमेडी जिरवायला इथं मग त्याची त्याला कळत आहे काय भानगडी ही. तुम्ही विचार करा एखाद्या वेळी जे माणसं पीएचडी करतात ती कमी ताकदीत असेल का होती. एका वहीवरती पीएचडी लिहितो एका वहीवरती पीएचडी करतो ते किती खोलीच असेल ते. आता माझे पुढे बसले BA झाले CA पळून गेले माझे पुढे ते प्रभाकरते द्यावडे बघायचे. म्हणजे तत्वज्ञान हे अतिसूक्ष्म असतं. त्याला फार ताकद लागते फार बुद्धी लागते त्याला फार बुद्धिमान माणसं लागतात त्याला. मग सगळ्या जवळ आहे का ती गोष्ट सगळ्याला सामान्य माणसाला ती शक्य नाही गोष्ट. मग तुकाराम महाराज म्हणतात ज्ञान योगाची गोष्ट फार कठीण बाबा ते कोणाला काही शक्य होणार नाही. आणि म्हणून ज्ञान योग कठीण असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात नामसंकीर्तन साधने वै सोपे ज्ञान योगापेक्षा सोपा आहे. दुसरी गोष्ट ध्यान योगापेक्षा कर्मयोग असतो तो कर्मयोग तर कठीणच असतो. कर्म काय कोणालाही करता येत नाही. कर्माची गोष्ट पहिली कळावी लागते आणि मग कर्म करता येते. आता सगळ्याला कर्म कळतं असं आहे का नाही कळत. तुकाराम महाराज म्हणतात माणसाला कर्म काही कळत नाही. किंकर्मत्यम कर्मे ती कवयोप्यत्र मोहित माणसाला कर्म कळतही नाही कर्म घडतही नाही असं महाराज म्हणतात. भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागविया भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा भक्तिपंथ बहु सोपा नागरिया पापा भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागरिया पापा. जान के पाए जान के पा जान के पार. तुम्हाला नाही झेपायचं ते माझा जीव घेता तुम्ही. अवघ्या वाट झाल्या क्षीण कलीन घडे साधन उचित विधी विधान उचित विधी विधान न कळे न घडे सर्वदा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे बाबा. अवघ्या वाटा झाल्याची कधी न घडे साधन कधी मध्ये हे कर्म धर्म सिद्ध होत नाही. कधी न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे. समाजाला पुढं काय कळतंय महाराज समाजाला काही कळत नाही हे पण नाही कळत. म्हणल्या म्हणतात समाज काही सुधारला लोक म्हणतात बस सुधारला पण मला जनावरापेक्षा माणसं काय फारशी वेगळी झाली पाहिजे काही कळत नाही. तुम्हाला कोणला जरी विचारणार गीतेतल्या एखादा श्लोक तुमचं उत्तर काय नाही कळत एवढं हेच उत्तर येईल त्यांनी बरं झालं. कर्म करायचं नुसतं ते काय तुम्हाला कळतं का नाही बाबा काय कळतं नाही हेच उत्तर. तुम्ही काहीही विचारा तुम्ही काहीही विचारा समाजाला
बरं जाऊ द्या, संविधानाचे कायद्याचे 4-2 काय तुम्हाला कायदे माहितीत का? नाही, हेच उत्तर आहे. बरं 10-5 वेळा ज्ञानशैली पाठवत का काय? नाही, हेच उत्तर आहे. तुला ज्ञानशैली कळते का? नाही. तुला गाथा कळतो का? बरं नाही. तुला उपासना कळते का? बरं नाही. मग तुला कायदा कळतो का? बरं नाही. मग तुला काय करा, पिक्चर काढता येतो का? बरं नाही. तुम्ही हा कशात म्हणत मला सांगा, हा कशात म्हणणार आहे? कशातच नाही. शेती, तुम्हाला शेती कळते का? आणि तुम्हाला जर शेती कळते, डॉक्टर का लावून ठेवला तू मजदाळी मला तू तिथे कुठं अक्कल येतो मला. गायचं कळतं का? तर नाहीच तुमच्याकडं. तो डॉक्टर लागतो गायला डॉक्टर, डाळिंबाला डॉक्टर, कांद्याला डॉक्टर. आणि नेमकं तुम्हाला कळतं काय? मग तुम्हाला नेमकं कळतं काय? काहीच नाही कळत नाही. हे उत्तर आहे त्याचा. आणि एका सगळ्याला सांगितलं, समाजाला यातलं काहीही कळत नाही. कोणतं हे नाही कळतं, कर्माचं कसं काय कळत? कर्म नाही कळत महाराज. म्हणून म्हणतात त्या ठिकाणी, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. माणसाला काही कळत नाही महाराज. वेद कळतो का? नाही. वेदाचं विधान कळतं का? नाही. निषेध कळतो का? नाही. बरं विधी कळते का? नाही. काय खाऊ एवढं कळतं का? ते नाही. काय खाऊ नये आयुष्यात ते कळतं का? ते पण नाही. काय करावं ते कळतं का? आणि काय करूच नाही ते कळतं का? ते पण नाही कळत ना. बाकी सगळं सुधारलं. काय राहिलं तुमचं? रस्ते सुधारले, घरं सुधारले, भांडे सुधारले, कपडे सुधारले, भाषा सुधारली. नाही ती इंग्लिश बरं लागली. कोणी पण इंग्लिश ठोकायला अक्कल तर काहीच नाही त्याला. कोणतं मराठी, अर्धी हिंदी, अंग्रेजी. त्या कांद्या खुरपणार लावणाऱ्या बाय पण इंग्लिश ठोकायला लागल्या. हॅलो मेलो काही ते दुसरं नव्हतं. मला मोठा प्रॉब्लेम सुरू झाला. प्रॉब्लेम हेच त्याचं काय तर म्हणते पोहत आता काय तिथे काही नाही. हे सगळं सुधारलं. पण संस्कार पार मातीत गेले महाराज. भाषा सुधारली का नाही? फोन तू काय नाही, तो झोपून जाऊ द्या आता काय. हा स्वर लावायचं पुढे गायचं तुला. आपलं कसं 1 तास काढायचं. मी म्हातारा, तुला काही सुधारणार, मला काही सुधार, चालू द्या. विठाल चांगला स्वर चांगला आहे. हा बरं. हा बंद करा. तुम्हाला ऐकायला अडचण करत असाल बरोबर. बंद करा. बरोबर. हे असं स्वरावेळ दडपण नाही घ्यायचं. जे माहिती जे आपल्या स्वर तेच आपला स्वर म्हणायचं. ते झालं तो आता थांबेन होतं तर बाकी जीभ नको दिली जाऊ. स्वर लावा तर म्हणतली गोष्ट हो हे स्वरात तुझा तो आपला होतो. मी या स्वरात म्हणणार आहे. माझा हे स्वर म्हणणार या स्वरात म्हणता येतं म्हणायचं. आता विरोधात भाग सोडा. काय सांगत होतो तुम्हाला? काय घेणे काय सांगायला म्हणजे वस्तू जेवण तसं दुसरं काय. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. आणि म्हणून आपल्याला वेदाचं उचित विधी विधान कळत नाही. बरोबर. तुम्ही आता तुम्ही सुधारले थोडी. आमच्या लहानपणचं अरे कोणी माणूस संडासला पाहिजे नव्हतं. आता त्याच्या पुढचं तुम्ही विचार करता. संडासला पाणी न्यायचं नाही, कधी पाय धुवायचे नाही, कधी हात धुवायचे नाही, कधी हाताला माती लावायची नाही, कधी साबण लावायचं नाही. ती बाई कडून लग्न करून आली का बसली त्या गावऱ्या तिथं चपला तिथं लक्ष्मी अशी करणार का बागी भाकर कापायला मागायला. पुढे संस्कार. काही माणसाचे काही मुलं कलेक्टर होते, TSP होते, क्लास 1 क्लास 2 होते. आपले कोण मागं पडले. संस्कार कुठे? शिक्षित होता कुठे? शुची कुठे? हे काय होतं? संस्कार नाही. उचित विधी विधान न कळे आणि न घडे. आपल्याला ते कळत नाही. तो कर्मांगाला माहीत होतं. हे वेदाच्या कर्माच्या भानगडीत समाजाला काय कळणार नाही आणि यांचं आयुष्य आज जाईल. तेव्हा महाराज म्हणजे त्याच्या नका नादी लागू, कारण तुम्हाला ते कळत नाही. ज्ञान लय अवघडे ते कळत नाही तुम्हाला. हे कर्म त्याच्यापेक्षा लय अवघडे हे लय कळत नाही. आणि म्हणून हे सगळे कठीण आहे तर नाम सोपं आहे. विठाल विठाल कर्म कळणं कठीण. म्हणून महाराज म्हणतात या ठिकाणी काय अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळे न घडे साधन उचित विधी विधान न कळे आणि कर्म कळावं लागतं मग ते घडत असतं. डोंगराच्या कडाला राहणारी बाई
ती माक्यासारख्या गावामध्ये आली. आता माक मोठं गाव, श्रावणाचा महिना, बंगले घरं बिरं चांगले. एका ठिकाणी सत्यनारायण महापूजा चालली होती. आता दारात रांगोळ्या काढल्या, तोरणं बांधले, केळीचे खुंट, सगळे लोक महिला बेला बसल्या. ती बिचारी आधी डोंगराच्या कडेची आधी बसली कोपऱ्यात, तिथं दारात येऊन बसली. ते खूप छान वातावरण पाहिलं तिनं. भटजीची पोथी चालली होती. साधू आणि आला, नाव उलटली, उलटी झाली, पालटी झाली, जलावती आली, कालावती गेली, वर गेली, खाली आली. ते सगळी पोथी झाली त्याची. प्रसाद बिसाद झाला सगळा. सगळ्याला वाटला प्रसाद. तिला वाटलं आपल्याला पण सत्यनारायण केला पाहिजे. जेवण झालं, गेली भटजीची पाय धरली. भटजी बा काही करा, मला एक तारीख द्या. कशाला बाई? मला पण पूजा करायची सत्यनारायणाची. तेवढा बाई श्रावण महिना आहे, माझे सुगीचे दिवस आहेत, काय आता ताण करते? नाही नाही काही करा. आता तिचं लईच प्रेम पाहिलं. भटजी पण डायरी काढली, दिलावा त्याला सोमवार मंगळवार आमका तमका दिलावा. बा दिला बरोबर. काय काय करू म्हणजे? काय नाही, दिली यादी सगळी. माझ्या पुढे बरीच बसली असेल सत्यनारायण करणारी प्रत्येक वर्षी. सत्यनारायणाला गेलाच बांधण्यात आला. देवा काय काय आणू? अरे काय आणतो? 50 वर्ष जर तुला सत्यनारायण करतो, तेवढी पण अक्कल नाही दिली का? काय असतं त्याचं? सडके पानं, खौड खोबरं, कुचक्या खारका, असतं काय त्याच्यात? पण ते ब्राह्मणाच्या दारात जाणार, यादी मागणार, आणि त्याने जे लिहिलं तेवढं ते पण वाचायचं तयार नाही. त्या दुकानदाराच्या बोळीकडे टाकणार. हे देवानी काय करायचं? ते देव बांधलं. हे उचललं का चालला घेऊन का आणलं देवापुढे, त्याला टाकून गाई पुढे चारा टाकला सारखा. आता त्या झालं तेवढी अजून काय करून. आता भटजी मोकळे म्हणून सांगतो ना बाई, काय ना आता सत्यनारायण होती. घरदार साराव म्हणले, न्हावं धावं, उभं घर सारावं, रांगोळी काढावी, किडीच कोण सगळं आणून ठेवावं. आता बाई डोकराची कडची काय आपलं माहिती. त्यांना उभं घर सारायला सुरुवात केली. ज्या दिवशी सत्यनारायण त्या दिवशी जेव्हा उभं घर सारायला काढलं. आता तुम्हाला माहिती उभं घर सारायचं नसेल ना? नाही तुमचे लय भाग्यवान कोण होतो तुम्ही. हो लय भाग्यवान तुम्ही. काय सांगायचं बाबा, लय भाग्यवान. तुम्हाला सारवायचं नाही, पुसायचं नाही का. आमच्या काळात लय बरकत. अरे काय बरकत तुला सांगू. प्रत्येक बाईच्या डोक्यात 500 वा. कोणाच्या गोधडी खाली ढेपणं 1000च्या कमी नाहीच तुला सांगतो. सरपणाचं ढेपणं, चुलीचं ढेपणं, बाजाला ढेपणं, ढोंगणाला ढेपणं, वाडलाचं ढेपणं, कानाचं ढेपणं, सगळे ढेपणं. लई श्रीमंती, उवाची श्रीमंती, ढेकणाची श्रीमंती, आणि त्याच्यापेक्षा सगळ्या घरात श्रीमंती, दारात श्रीमंती, म्हणजे प्रत्येकाच्या नाकाला शेंबू. अरे 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 त्याचा एवढा दुष्काळ पडला. त्या एका काट्याच्या नाकाला शेंबूड नाही. आमच्या काळात केवढी बरकत. काय 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 सांगत. एक व्हरायटी. कोणाचा हिरवा, कोणाचा पिवळा, कोणाचा घट, कोणाचा पातळ, कोण थोर करतो, कोण सूर करतो, त्यांचा खाली गळतो. आणि ते काय रुमाल होते का तुम्ही सांगता? रुमाल पुसायला नाही काय पुसायचे. इथून सुरू केलं की इथून तुटून जायचं पडतो. इथून तुटून गेलं का इथून सुरू करायचं. इथून तुटलं का इथून आणि आता खाली सुरू करायचं. मग खाली पुसून इथून तुटायचं, इथून तुटायचं, नुसती गळ्यात पटती. बरं ते आंगडं एकटं त्या बाईला 5-7 काटे राहायचे. कधीच व्हायचं काय तिथे. एकदा अंगात घातलं की त्याला जन्म ठेपत. एक निवादी गरम नव्हतं. ते काळ नेहमी विशेष नव्हतं काय. तिथंच टिबस करता त्या पूर्वीच्या काळातली गोष्ट. मग ते घर सारवायचं म्हटलं ना पोरो, राम ते घर सारायचं म्हटलं का त्या दिवशी नांगर बंद, शेळ्या बांधून, गाया बांधून, शाळा बंद, आणि मग ते घराचं ते एकाने माती आणायची, एकाने शेण, एकाने पाणी, एकाने गारा करायचा, एकाने ते बादलीत भरायचा, आणि त्या बुडापासून ते असं तेच घर सारायचं. असं उभं घर म्हणजे असं घर उभं करून नाही सारायचं, असं उभं बुडापासून सारवायचं. आणि ती जेवढी सगळी मंडळी जमायची, आणि घरातले ते मुख्य मॅडम ते बाईसाहेब त्या शिडीवर चढायच्या, आणि बाकी ते मुख्यमंत्री बाकी सगळे टाळ तरी त्याच्या हाताखाली. मग हे टाळ करेली. मग त्या बाईसाहेबांचा दुपारी 2 वाजता रुबा पावाची केस, ते तोंड पडलेलं, सुंदर ते ध्यान, पातळ खावलेलं. तसली बाई अंधारात भेटली की माणूस आडमिटच केला पाहिजे. जेव्हा बाईसाहेबांनी सारून सुरू घातले बुडापासून झालं. दुपारी 1:30 वाजली. ते भजी आलं कातू वरड. आता बाईचं सारून झालं, अर्धच घर झालं. हे सगळं चित्र तोडून हे पातळ खावलेलं, ते
तो लाग ग ग ग ग ग ग म्हणला, अगं तू तर आता 1:30 वाजली, तू तुम्हाला तर अजून 2 कार्यक्रम आहेत, लय भूक लागली मला जायचं. तुम्ही देवाला लय प्रयत्न केले पण आवडलंच नाही, आता काय करू. बरं म्हणले तुझं चालू दे म्हणले, तू सारं म्हणले, मी आता मी तुझ्या पतीला घेऊन करतो म्हणजे, तुझ्या नवऱ्यात घेऊन पूजा करतो म्हणजे. आणि ती म्हणली मी काय नको म्हणते, त्याला सुपारी खावायला होती म्हणजे. मग ते मला लहानपणापासून लई शंका येते, मला कोणत्या क्रम सापडलंच नाही. म्हणजे बायको नसली तर सुपारी खावायची, नवरा नसलं नारळ खावला तर एक नवरा नसला मग बाईच असली ते नारळ खावला चालतो का नाही ते भटजीला खाली विचारायला पाहिजे. हो तुम्ही म्हणलं सुपारी खोलीवर चालते, मग नारळ खावला तर चालतो का बाय एखाद्या बाई. त्याला मी सुपारी खाऊनचा करतो मला काय. आता मी घेतलं ते, आता पुढे ऐकायचं मग तो बिचारा एवढा भरून घ्या होता, त्यांनी सत्यनारायण शब्द पण कधी ऐकलेला नव्हता. आता डोंगरात राहणारा माणूस त्यांनी कधी पाहिलं नाही, कधी ऐकलं नाही, काय नाही. तर हो बसा, भजन ते केळीत खुंट बांधले, रांगोळी काढली, झालं ते घालून घेतलं, ते गणपती ठेवल्यावर पाणी घेतलं, घ्या पाणी लावलं, ओम केशवाय माधव ओम पाणी घ्या डोळ्याला. तो काही हा नाही हो नाही, त्याला काय करा, पाणी कळलं डोळे कळलं काहीच करा, नुसतं इकडं बिटी पाहत त्याच्याकडे. तेव्हा काय करा, हो म्हणलं पाणी घ्या डोळ्याला. तो काही त्याला काही कळणार, तेव्हा याच्या दोन्ही फेजवडायला दिसतात मग म्हणला. अरे म्हणला पाणी घेऊन डोळ्याला, त्याला काही सुधरणा. शेवटी हा म्हणला जरा दरडून, हे म्हणला मी जसं म्हणेल तसं म्हणायचं आणि मी जसं करेल तसं करायचं. काय करायचं तेव्हा ना, देवा तुम्ही म्हणता तसं म्हणत आणि तुम्ही जसं करता तसंच करील. मग मी म्हणेल तसं म्हणायचं आणि तुम्ही करील तसं करायचं. तिने आपली होकारात ती मान हलवली, झालं भटजीने केला कार्यक्रम सोडून. घ्या पाणी लावा डोळ्याला, केशवांना माधवांना. अरे घ्या पाणी लावा डोळ्याला, तेव्हा घ्या पाणी लावा डोळ्याला. भटजी बुक केलेलं होतं. तो म्हणला अरे मी तुला म्हणतोय पाणी घेऊन डोळ्याला लाव. ते म्हणतो मी तुला म्हणतोय पाणी घेऊन डोळ्याला लाव. अरे तू मी तुला पाणी घेऊन डोळ्याला लाव, अरे मी तुला सांगतोय पाणी घेऊन डोळ्याला. आता भटजी भुकेला इकडे कानामागे टाकतो, त्याला झालं सत्यनारायण सोडून. सर्वांना असा सत्यनारायण असतो. आता काय तिने इकडे तिकडं शेतकरी गेले तरी जेव्हा टाकली कानाला घाल्याच्या. आता बाबणाचा काय नियम नसताना पोकळ काढता इकडून गाडव होतो, तर कधी कमी घातली बाबणाचं. अशी टाकली एका ठोक्यात बामण खायची, बसला छात्र लाभ बरकता लाभ बरकता. आता बामण खाली पाय फुडकून घ्या आणि तू त्याला सत्यनारायण असंच असतो. शेजारची बाई आली, तुझी रघुबाई तुझ्या सत्यनारायण ते काय चाललं नाही हे म्हटलं, ती काय चालू झालं सत्यनारायण चालू झालं. याला काय म्हणतात न कळे आणि न घडे. त्यातलं काही कळलंच नाही. सत्यनारायण घडणार आहे का, ते घडणारच नाही ना. मग तसं तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला कर्म कळतच नाही, ते कसं घडणार आहे तुम्हाला. नका त्याच्या नादी लागा, ज्ञानाच्या भांडणीत नका पडू, कर्माच्या भांडणीत नका पडू, योगाच्या भांडणीत नका पडू. नामसंख्येने खूप साधने महाराज म्हणतात. म्हणून ज्ञान हे अत्यंत कठीण आहे आणि कर्म हे अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जवेल पापे जन्मांतरीचे, जवेल पापे जन्मांतरीचे, नगदती वनंदरा, नगदती साय जावे वनंदरा. जगतील पापे जन्मांतरीचे, जगतील पापे नगदती साय जावे वनंदरा, नगदती साय जावे वनंदरा. नामसंकीर्तन साधन पैसोपे. ज्ञान कठीण असतं, कर्म हा सूक्ष्म असतं आणि योग त्याच्यापेक्षा कठीण असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भगवान गीतेमध्ये असं क्लेशोधिक तरदेशा भव्यक्ता सप्तचेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवत भिरवापेते. अरे अर्जुना, योग करणं फार कठीण असतं. अष्टांग योग हा कठीण आहे.
माऊली त्याच्यावर लिहितात जे सकळ हितांच्या पोटी निरालंब अव्यक्ती पसरल्या सक्ती भक्तीविन तया महेंद्राधिपदे करिता ती वाटवदे रिद्धे सिद्धींचे द्वंद्वे पडवी ठाती काम क्रोधाचे विलग उठावती अनेक शून्य ऐशी अंग झुंजावे की तहानिल्या तहानच प्यावी भुकेलिया भुकती खावी आहो रात्र व्हावी मरावा वारा गुन्हे देहाचे पोवडणे विरोधाचे वेला झाडाशी साधने चावळगा शीतवेढावे उष्ण पांघरावे आणि वृष्टीच्या असावे घरातू किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेशो नित्यनावा योग करणं म्हणजे अग्नी प्रवेश नित्यनाम भातवेन करा तो हा योगो. महाराज म्हणतात योग करणं कलियुगातल्या माणसाला फार कठीण आहे. त्याच्याकरता एक उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आपल्याकडे आपल्या भागामध्ये ज्याच्या मुखात दात नाहीत त्या म्हाताऱ्याला काय म्हणतात? आपल्याकडे गोळका म्हणतात, बोचरा म्हणतात. बोचरा म्हातारा म्हणतात का नाही? माझ्या त्या बोचऱ्या म्हाताऱ्या जर फोटोने खायला दिले तर खायला का होती? नाही खायचा. आणि लोखंडाचे फोटोने खायला दिले मग मरण ते. लोखंडाचे फोटोने लोखंडाचे फोटोने दिले मग त्याला खाणं हे त्याचा जीव घेणे ते. महाराज म्हणतात लोखंडाचे फुटाने तो म्हातारा जसा खाऊ शकत नाही. पाहे पा लोहाचे चणे जै बोचरिया पडती खाणी तै पोट भरणे की प्राणी शुद्ध म्हणून. त्याचं पोट भरायचं आहे का त्याचा जीव घ्यायचा? तो जर कलियुगातल्या माणसाने सर्वसाधारण सामान्य माणसाने या ध्यानाच्या आणि कर्माच्या आणि अष्टांग योगाच्या या भानगडीत पडू नये. कारण ते फार कठीण असतं. भाऊजी म्हणतात मनोनियोगाची या वाटा जे निघालेगा सुभटा तया दुःखाचाची शेलवाटा भागा आला. दुःख शेलक दुःख पदरात पडेल. आता आम्ही एवढं सांगू तुम्ही नाही ऐकत नाही मग मारून म्हणतो आम्ही त्याला काय करावं? मग यमाचा यमदंड मार्गी बसेल. आणि म्हणून या भानगडीत न पडता नामसंकीर्तन साधन करावं. फक्त कलियुगाच्या माणसाने नामस्मरण करावं. कारण का योग अत्यंत कठीण असतो. शरीर शोषण प्राण विरुद्ध मानुजे वगैरे वगैरे फार कठीण. ते शब्द पण कळत नाहीत. मग साधन कसं काय करते? आणि म्हणून महाराज सांगतात या भानगडीत पडू नये. आणि तुम्ही नाही ऐकलं तर मग यमाचे यमदंड बस. तुम्हाला उदाहरण सांगतो. विठाल 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 काशीतलं उदाहरण आहे. संस्कृतच्या ग्रंथामध्ये एक उतारा आलेला आहे. तो कर्पूर तीरथ नावाचा एक धोबी होता. आणि तो धुणं धुवायचा. तो त्याच्या जातीप्रमाणे आता धुणं धुवायचा. तो रोज धुणं धुवायचा यायचा जायचा डोक्यावर गठोडं घ्यायचा. त्याला त्याचा धंदा वाढला. मग त्याला ते डोक्यावर धुणं येईना. मग त्याने एक गाढव पाळला. त्या गाढव धुणं घालायचा यायचा घेऊन जायचा. झालं धंदा भरपूर वाढला. ते नंतर हौशीने कुत्रा पाळला. गाढव पांढरा शुभ्र होता. कुत्रा पांढरा होता. गाढवची कुत्रीची अशी मैत्री जमली तुम्हाला सांगतो. म्हणजे गाढवची कुत्रीची जमती ते काय माणसाची जमत नाही. लवकर माणसाचं काम फार कठीण झालं. मैत्री जमली. एक दिवस त्याला खूप धुणं आले. त्याने धुणं धुतलं. गाढवाचं पाठीवर घातलं. आणलं वाळू घातलं. सगळं काम धंदा झाला. लई दमला. झोपला बिचारा. गाढवाला चारा टाकला. त्याचं दुर्दैव त्या दिवशी त्याच्या घरी आली चोर. त्याला बी दार मोडायला. आता गाढव खूप वाईट वाटायला लागलं. कुत्रा तो झोपला असा. तो गाढव कुत्र्या म्हणलं हे आता चोर आले हा कुकर काय. त्याने तो वरून उचलला. परत झोपला. गाढव म्हणलं हे आता चोर आले मालकाला मारतील दार मोडतील. अरे काय हा हो म्हण. ते काय म्हणलं का शेवटी गाढव बोल हे अरे काय तू म्हणते चोर लागेल दार मोडायला मालकाला मारतील धन नेतील. तो मी काय नाही कारण तो काय रे तो पुन्हा रजेव येईल. हां रजेव हे काय झालं तर नाही मला नाही काय मी ड्युटीवर नाही म्हणला. अरे पण का तोला सकाळपासून मालकाने मला भाकर नाही टाकली. अरे पण मग इतके दिवस भाकरी खाल्ली तिचं काय म्हणला ए तुला काय करते यायचं गाड होते गाड तुला काय करायचं म्हणलं माझं तू तुझं पाहिजे मी माझं पाहिजे. आता गाडवाला खूप वाईट वाटलं. आता गाड वाटलं हिचं काम करायला पाहिजे होतं पण आता मग त्याला वाटलं जाऊ दे कुठं गाडवायचं नाही दिला आता. कोण म्हणला कोणला म्हणला काय म्हणला कुठं गाडवायचं नाही दिला कुठं गाडवायचं नाही दिला तर जास्त मालक जागाच करायचा मग कुत्र्याच्या आवाजात झाला काय गाडवायचं त्याला तरी काय फरक पडतो म्हणला. आणि म्हणून कुत्र्याचा कार्यक्रम गाढवांनी वाजवला. कुत्र्याची ड्युटी गाढवांनी बजावली.
आता गाढवाचा तुम्हाला काय तर माहिती आहे, सारी गणपतीने एकदाच असेल त्याचं. आता मी काय गाढव नाही तुला बोलून दाखवायला. जेव्हा वाकी 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 सुरू केलं त्याने ह्या मालक उठला, चोर पळाले, मारे टाळा, सगळं काही झालं. पण मालकाचं डोकं एवढं गरम झालं महाराज या गाढव म्हणला, झोप मोडली, खाल्लं पिल्लं म्हणला का त्याला काय झालं वरडायला, आतून एवढी काठी घेऊन आला, खानाची काठी आला, असा गाढव ठोकला तुम्हाला सांगतो. काठी केस नाही शिल्लक ठेवला, गेला कडी घातली, झोपला लागला घोरायला. गाढव असा पाठ वागून उभा राहिला, कुत्र हळूच उठला, गाढवा पुढे आला, बरी म्हणला तब्येत. गाढव म्हणलं कशी तब्येत गई, काय झाली, तो म्हणलं ज्याचं करावं बरोबर तेच घेतो कुदळ पोरं. काय झालं म्हणला, अरे म्हणलं त्याची चोर टळली, मार टळला, चोरी टळली म्हणलं, तरीच मला काठीने आणलं. मग कुत्र्याच्या मुखातलं वाक्य, कुत्रा म्हणतो भाऊ ज्याचं काम त्याने काम लायकीप्रमाणे करता. कुत्रा असं म्हणतो या ठिकाणी अनाधिकारात परकार्य न चर्चये, अधिकारातून माणसाने कोणतं काम करू नये. रजयुगातली माणसं, संसारी माणसं, सामान्य माणसं त्यांनी ज्ञानाच्या भानगडीत पडू नये. ज्ञान चांगलं आहे पण आपली पात्रता नाही. कर्माच्या भानगडीत पडू नये, कर्म चांगलं आहे पण आपली पात्रता नाही. तसं योगाच्या भानगडीत पडू नये, आपली पात्रता नाही. मग त्यांनी काय करावं, काय हे करू नये. महाराज म्हणतात भगवंताचं नामस्मरण करावं. हे सगळे साधन काय करतात, पापच दूर करतात ना. मग आपलं सोपं साधन ते नाम पाप दूर होतं तर महाराज म्हणतात मग ते करा. जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, नाम संकीर्तन साधन पै झोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि तोंडात चाल पण तू बोलल्यामुळे ती गेली. आता म्हातारपणी तर आठवत नाही, ते आठवलं तू थोडं भातात ते गेलं. नको म्हणजे आपली चव जायला नाहीच म्हणा, पण तसं वाटलं नको घालायला माझं. नामसंकीर्तन साधन पै झोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. नामाने पाप कसं काय जळतात भाऊ? तुम्ही आतापर्यंत नामस्मरण केलंय का नाही केलं? कोणी काही विचार कोणला कारण किती केलंय केलं लोकांनी. कोणाच्या 10 माळा तुटल्यात, कोणाच्या 15 माळा तुटल्यात, कोणाच्या 20 माळा तुटल्यात. काहींचे नामस्मरण करून काही वयास गेल्यात, काहींचे हातात हेच केलंय. काय देतात ते वया, कोणाला मोजून दाखवते, ते बोटामध्ये काय घालते काय करते. अरे त्याच्याकडं माप आहे सगळं. इथं सेकंदाला टिक चालली पाहिजे. ते लिहून आता ते आता चांगले बघ काही नाही तरी ते लिहिते चांगली गोष्ट, ते काय फार वाईट आहे अशा पाहत नाही. हे सगळं करायचं नामस्मरण. आतापर्यंत एवढं केलं पण कोणाचं पाप जळाले का? पाप जळाले कोणाचं दिसतंय, कोणाला जळालेलं नाही. एवढं नाम केलं पाप तर तसंच आहे. भानगड काय झाली मग? भानगड काय, नामाने पाप जळत नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे गंगा पापम शशी तापम दैन्यंकल्प कल्पतरुस्तथा. वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाय भंग. तुकाराम महाराज म्हणतात दृष्टी पडता काय चंद्रभागा डोळा देखील या. अवघीच ते घडते एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखील या. अवघीच पापे घेरी ती गंगा. नुसतं डोळ्याने पाहिजे तरी पाप जातंय. करून पाण्यात आता पाण्यात भिजू घातलेत काही माणसं गंगेत, त्यांचं कुठं पाप केलंय. आणि काही मंदिरातच बसले देवाजवळ ढोंगर मांडून, ते सुकडं पाप केलंय. आणि काहींच्या भरपूर बाळा तुटल्या, ते सुकडं पाप केलंय. झालंय काय म्हणजे नेमकं भानगड कुठं बिघडत तिथे. तुम्हाला सांगतो त्यातलं महत्वाचा गाभा काय असतो. विढाल विढाल ना गंगा पाप दूर करीत नाही ना नाम पाप दूर. नाम हे शब्दच असतात, नामाची ताकद नाही. आणि गंगेच्या पाण्यात ते ताकद नाही. ती पार्वती म्हणजे देवा तुमचे भक्त एवढे गार पाणी स्नान करतात, गंगेत एवढं स्नान करतात, अहो त्यांना काही थोडंफार फळ द्या. पार्वती हे सगळे लबाडीत म्हणे. हे वा पहाटे उठतात एवढे हे सगळे करतात म्हणे. ते अगं त्यांचा विश्वासच नाही. हे फक्त दिसायपुरतं करतात म्हणे. असं कसं काय म्हणे. बरं म्हणे तुला उद्या दाखवतो म्हणजे. हा आली हरिद्वारची
तुम्ही माहिती हरिद्वारची गंगा फार स्वच्छ असते. अनेक साधू आहे तिथं, एक नाही हजारांनी शेकड्यांनी साधू आहे तिथं. काय विषय आहे का तो? आणि मग पावसाचे दिवस, रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा, भगवान शंकरने काय भिकाऱ्याचं रूप घेतलं, जख्ख म्हातारा झाला, खड्ड्यात पडला, चिखलात भरला. पार्वती काठावर बसली आणि त्याला सांगितलं आता कोणी आलं का त्याला मला वर काढ. आणि मग त्याला सांगायचं, मी सांगितलं ते सांग. झालं. आता पार्वती तिची सुंदरता मी कशी काय वर्णन करू? अख्ख्या जगाची सुंदरता, ज्यांना जगात जी सुंदरता मिळाली ती तिच्यापासून मिळाली. सगळ्या जगाची जननी ती सुंदरता, तिच्या सुंदरतेचं काय वर्णन करा? एवढी सुंदर तरुण देखणी 22 वर्षाची त्या खड्ड्याच्या काठावर बसली. आता हे सगळे तरुण संन्यासी पहाटपासून 4 वाजल्यापासून सगळे स्नान करून येत होते. मग स्नान करून येत होते सगळे. म्हणजे हो बाई इथं पण बसतात, पाऊस येतोय आमचं तमकं. मग आता ते तरुण त्या बाईला काय म्हणले असेल तर मी तुम्हाला कीर्तन सांगू का? तुम्हाला कळलं काय म्हणले असेल होते? काय बसला तुम्ही तर, चला मठामध्ये आम्ही तुम्ही सोयी करतो, आमचं तुमचं. तुम्ही मला काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं, कारण तुम्ही तेवढे बिलिंदर आहेत. तुम्ही तेवढे बिलिंदर आहेत. ह्या अशा गोष्टी नाही तुम्हाला कळतात. कीर्तनात नाही कळत, पण हे लवकर कळत. मग सगळे त्याला काम करतं म्हणायचे. म्हणजे कोण बसतात बाई? हो ताई, कोण ताई म्हणायचं, कोण मॅडम म्हणायचं, कोण काय म्हणायचं. त्याला आपल्याला काय करायचं? कोणी काही म्हणत. तुम्ही बाबा माझा पती खाली पडलाय, त्याला कोणी वर काढून, कोणी हो म्हणजे आम्ही काढून देतो म्हणले. ना तुम्ही पण चालेल काढून द्या, पण हे काठे म्हणले काय? जर तुम्हाकडं पाप नसेल तर तुम्ही त्याला हात लावू शकता. जर तुमच्याकडे पाप असेल तुम्ही ते हात लावतात जागेवर जळून जाईल. आता कोण कोण खड्ड्यात उतरत? तुमचा नंबर उतरला असता का? पहिली बायकोची करून घेवायला असते, खड्ड्यात उतर का? कोण जाईल मारायला तिथं? 2 गोष्टीची अडचण आहे. पहिली गोष्ट काय, सगळ्या जगात माहित होऊच्या ह्यो पापी होता म्हणून. आणि दुसरी गोष्ट जळून मारायचं तिथं. आणि मग एवढे लोक यायचे त्या काठवर यायचे. म्हणजे सांगा बाबा कमती माझा असा पती पडला, त्याने खाली ठेवली उतरायला लागले का? हे बघ हात लावू शकतो जळून जाशील, तुझं पाप नसेल तर उतर खाली. पहाटपासून सकाळी 6:30 वाजेपर्यंत हजारो साधू गेले. प्रत्येकाने प्रयत्न केला, प्रत्येक निघून गेले. 6:30च्या नंतर एक तरुण 22 वर्षाचा अत्यंत देखना तरुण एक संन्यासी आला. चला स्तोत्र म्हणून चालू होता. तो ना मावशी तर कोण बसला तुम्ही? बाबा या असं झालं म्हणे. मी बरं म्हणे, मी काढून देतो तुम्हाला, नका चिंता करू. उतरला खाली. तुम्ही हो पण खाली तुम्ही उतरतात खाली म्हणे, पण जर तुमचं काही पाप असेल तर जळून भस्म व्हा. सगळं हे बाई म्हणलं तो काय लाज वाटते का म्हणला? हा गंगेचं स्नान करून आलो मी, माझं पाप राहिलंच कसं? अरे वाचे म्हणता गाम ना गाम सकळ दोष जाय भंगा. नुसतं नामच डोळ्याने पाहिजे सगळं पाप जाते. आणि मी तिच्या स्नान करून तुम्हाला पाप राहिलं कसं? काय काय बोलते म्हणजे तू? उतरला खाली का? धरलं म्हाताऱ्याला घेतलं वर. भगवंताने रूप प्रगट केलं. पार्वती सांग, आतापर्यंत कळपची कळप गेली म्हणून गेले काय म्हणून? त्यांनी स्नान केलं होतं की नाही? मग स्नान त्यांचं पाप राहिलं होतं, गेलं होतं ते त्यांनाही माहित नाही, तुलाही माहिती, मला माहिती. म्हणजे काय होतं हे सगळे गेले होते. एवढा कसं काय? याचा आत्मविश्वास होता. गंगेचं पाणी पाप दूर करीत नाही, या त्यातली श्रद्धा आणि दगडफोड विश्वास ते पाप दूर करतं. विठाळ विठाळ तशीच गोष्ट असते नामस्मरणाची. हजारो वेळा नामस्मरण करतो आपण, पण त्या जी भावना श्रद्धा असावी लागते ती आपली कमी पडते. आणि त्यामुळे नामसंकीर्तन साधन पै झोपे जळतील पापे, पापे जळतात. आणि कसे जळतात? तृणाग्नी मिळे समरस झाले आणि तैसे नाम केले. पर्वतासारख्या पातकाच्या राशी असल्या तरी ते क्षणार्धात जळून जातात. पूर्वीच्या काळामध्ये असे मोठे मोठे लग्न व्हायचे. म्हणजे आता लग्न होतात म्हणा, पण आता जर थोडेसे बदल झाला, तर तसे होतच नाहीत लग्न. आमच्या लहानपणी प्रत्येक गावामध्ये 2-2 महिने लग्नाचे रखडे चालायचे. 25-50 लग्न, 40 लग्न असे व्हायचे. मग लोकसंख्या कमी असताना प्रत्येक गावात लग्न व्हायचे वर्षातून. आता प्रत्येक गावात वर्षातून, तुमचं मोठं गाव होतं असेल पण
लहान गावात मोजून पाहिजे 1 2 3 4 5 लग्न, यावर्षी 3 झाले, 5 झाले, 3 राहिले, 2 मोडले. वर्षाच्या काठाला 3 आणि 2 लग्न होता. गोष्ट खरी का खोटी? मग म्हणजे काय नवरदेव नाहीत का पोरी नाही? तुमच्याकडे अडचण काय आहे? नाही, आमच्याकडे पोरी भरपूर आहे, तुम्हाला पाठवून देतो बघ तिकडे. 1000 पोराच्या पाठीमागे 800 तर पोरी असतात तरी वस्तुस्थिती. आकडा 1000च्या पाठीमागे 800 असतात. मग प्रत्येक गावात 500 आणि 1000 पोरं आहेत लग्नाचे, आहेत ना? अरे पोरी गेल्या कुठे? भरती झाल्या काय? का मेल्या कोणी? मेल्या कोणी पोरी? गेल्या कोणीकडे? अर्ध्या कोणी 4.5 लाख पोरी पळवल्या एका वर्षात. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या 4.5 नागपूर शहर केवढं कोणाला काय माहिती? मुंबई केवढी कोणाला काय माहिती? हे कोल्हापूर, सोलापूर हे 25-30 किलोमीटरची, 40-40 किलोमीटरची एरिया आहे. ते आतमध्ये काय घडतं, काय कळतंय आपल्याला ती गोष्ट? मग अशा कालामध्ये लग्नच होत नाही. आणि बापाच्या डोक्यात आवड असा एकुलती एक, माझी पिंकी करिअर करते. पिंकी हैदराबादला आहे, पिंकी अहमदाबादला आहे, दिल्लीला आहे, पुण्याला आहे. आणि पिंकीचं वय झालं 30. तिचं चाललंय करिअर. तिने घेतलं एक मित्र बॉलफोट का फॉलफोट, ती फिरत तिकडं. ती काय लग्न करी नको बाई, कोण चोलन मोड, कोणची बायको होऊन आपल्याला मी काय त्याच्याकरता शिकली काय? पोरी लग्नच करीत नाही. संस्कृती इतकं भयंकर घसरण झाली. तो शब्द वाईट आहे, पण तुम्ही तर वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये ख्रिश्चन, प्रत्येकाच्या घरात. त्यातून कोणी चुकलं नाही आणि कोणाला बाजूला जाता येणार. बापही काही करीत नाही, मुलगी काही करीत ना. आमच्यासारखं तर काहीच नाही. करणार काय तुम्ही? काय करणार तुम्ही? कोणी आणली संस्कृती? कोणी घातली? महाराष्ट्र. प्रत्येक हे साडी गेली, बांधली गेली, कुंकू गेलं, घुटणा गेला, वेणी गेली, सगळं गेलं. जे ख्रिश्चन आहे ते ख्रिश्चन संस्कृती सगळी मुलगी ती वापरते, कोणाच्या पण घरात. ती तरी काय करेल? सगळ्या कॉलेजचं वातावरणच ते झालं. ते अलीकडे संस्कृती पुढे साडी, बागडी, कुंकू, देव, धर्म काय पूर्ण इतकं संपुष्टात आलंय ते, म्हणजे 5 झिरूट व्हायचे आता. या माझ्या पुढे दिसतात ना ह्या बेचाऱ्या. आता हे पातळ दिसतं नाही, हे पातळ डोकं, पदर, कुंकू, ही संस्कृती, हे 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 तोरच आहे. याच्या पुढे तुम्हाला पार मिळणार नाही. आमची पिढी बिगिनी का अर्ध्यानी मी होणार आहेत, त्याच्या पुढे अर्थ होणार आहे. जाऊ द्या. कशा काय सांगितलं ते लग्नच होत नाही. ते काय करतं ते विषय तो दुसरा होता. कशा काय सांगतो एक मोठं लग्न होतं ते सांगत तुम्हाला आधमध्ये गरजेचं वाटलं म्हणून सांगितलं. ते त्याच्यावर भरपूर सांगायसारखं आहे ते, आणि त्याची गरज आहे खरं म्हणजे कीर्तनापेक्षा ती सांगायची गरज आहे. बाईच्या खांद्यावर धर्म कसा असतो, संस्कृती कशा असते, ती किती सक्षम असते, किती 4 पटी शक्तिवान असते, एक मोठा विषय येतो. तर जाऊ द्या. नामसंगीतन साधन झोपे जळतेले पापे जन्मांतरीचे. आणि मग आपला माक्यासारखा एक माक्यामध्ये नायका श्रीमंत बागायत धर्मवंश, आणि तिने पुण्याला मुलगी दिली. आता शहरातली मुलगी, आपल्या खेड्यातली मुलगी शहरात घेऊन, शहरातली मुलगी खेड्यात करून काही वेळ बरं सूट होत नाही. ती गेली शहरात मुलगी. आता ते मोठे पैशावाले बिचारे चांगले होते ते आले. आता इथे खेड्यातला माणूस फार मोठा, हे 5-50 म्हशीन, 5-50 गाया, बैल, 4 गांजा, मोठी बाग आहे. आता जुना काळ तो आमच्या लहानपणचा म्हणा, त्याच्या पूर्वीचा असा काळ. आता ते शहरातला आलं देवळीला घरी, इकडं सासूच्या घरी. आता आल्याच्या नंतर तिने पाहिलं ते देवळीला आपल्याकडे 3 दिवस दिवे लावतात. ते म्हशीच्या पुढे, गायाच्या पुढे, गोठ्या तिकडं तिकडं. ते आलं सारखं भीती पाहायचं. ते मेव म्हणलं भाऊ हे काय? आता मेव नाही म्हणजे काय चेष्टा करायचं हक्काच जागा. तो म्हणलं हे तुम्हाला माहीत नाही का? म्हणलं नाही म्हणलं. तो म्हणलं हे सूर्याची पिल्लं आहेत तुम्ही. आमच्याकडे नाही सूर्याची पिल्लं. तुम्ही वर पाहिजे म्हशी पाहिजे. तेवढं हो काय म्हणलं? तेवढं ते म्हशी आहेत म्हणलं. ते माणूस दूध काढत. तेव्हा काय करतो? तुम्ही दूध काढतो. तेव्हा तुमच्याकडे म्हशी दूध देते का? ते म्हणलं हां. तेव्हा तुमच्याकडं? तेव्हा आमच्याकडे गवळी दूध देतो. काय दारात गवळी येत होता, तेव्हा आमच्याकडे गवळी दूध देतो. तर ती म्हैसही वेगळी वाटली. ते गवळी दूध देते, आपलं दूध काढी म्हशीचं दूध देते ते वेगळं वाटतं. माझ्याच नव्हतं त्यात सूर्याचं पिल्लू खटत.
आणि यांच्याकडे एवढी तर आपल्याकडे एखादे का नाही म्हणलं त्यांच्याकडे ते बटनाच्या लाईटी सगळ्या एखादं सूर्याचं फिल्म झालं तर आता कसं काय मागावं आपण एवढी मोठी पैशावाली हे बेकाऱ्यासारखी कसं काय मागायचं आता सासरा मोठा खटाव्याचा माणूस हे मोठी गवळीची गंजी सरमडाची गंजी वाड्याला गवताची गंजी आमकीची गंजी 10-5 गांज्या पूर्वी त्याला संडास भेटलाच नव्हती हा जावायने संडासचं नाटक केलं एक सूर्याचं पिल्लू उचललं चोरलं घातलं डबल्यामध्ये याला संडासला जाता जाता वाळलेली गवताची गंजी होती एक पिंडी वर केली त्याच्यात ठेवली आरामशीर ठेवली गेला आला फिरून तिकडं त्याला फिरून येऊ शकतो तो सूर्याचं पिल्लू काय हरिपाठ करणार आहे का ते सूर्याचं पिल्लू काय बसणार आहे का ते आता जेव्हा तिने त्याचा कार्यक्रम त्याचा हिसका दाखवला म्हणता सगळ्यात पूर्वी गवताची गंजी त्याच्या हरीकडे सरबळाच्या 2 गाज्या त्याच्या हरीकडे वैरीच्या 2 गाज्या जेव्हा त्यांनी तिकडून कार्यक्रम वाजवला म्हणता आता श्रीमंताचा मोठ्याचा मामला हळूहळू बोंबला जेव्हा गाव पळलं म्हणता धावा 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 कोण माती कोणी काठी वीज व्हा इकडं तिकडं हे रावसाहेब तिकडून आले अरे ते मध्ये घुसायचे इकडे तिकडे पाहायचे तुम्ही म्हणलं हो आहोत पाहून तुम्ही काय मध्ये घुसता आमचं काय चाललंय काय तुम्ही काय घुसता काय करता येतं तुम्ही काय सूर्याच पिल्लू पाहतो हा त्याचं काय सूर्यात पिल्लू अहो मी सूर्यात पिल्लू आणलं होतं तुम्ही ठेवलं होतं की सूर्यात पिल्लू बस बस म्हणला तुमच्या सूर्याच्या पिल्लाने काम झालं मग त्या सूर्याच्या पिल्लाने गवताचे गंजी जळायला त्याला किती दिवस लागले त्या तास काही तास महाराज म्हणतात तृण आदमी मिळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हवे हरी उच्चारण अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे नाम संकीर्तन साधन बै झोपे जळते लपाते जन्मांतरी जय विडोबार कुमारे 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 नाम संकीर्तन साधन पै सोपे जळते लपापे जन्मांतरी जे लगते साया सदानंतर सर्वसाधारण सामान्य माणसाच्या उद्धाराकरता कलियुगामध्ये नामस्मरण केलं नामस्मरण करणाऱ्या माणसाला त्याला तीर्थ करायची गरज नाही व्रत करायची गरज नाही काही करायची गरज नाही कारण सर्व साधनांचे सार आणि भवसिंधू उतरी पार नामामध्ये सर्व साधनांचं सार दडलेलं असतं आणि म्हणून खूप प्रेमाने खूप भावनेने खूप श्रद्धेने भगवंताचं नामस्मरण करावं डोळे झाकून करावं एकांतात करावं आणि मग निश्चितच आपल्या पापाची निवृत्ती होते तुकाराम महाराज नामसंकीर्तन साधन काही झोपे जळतेल पापे जन्मांतरीचे असं नामस्मरण सुद्धा पाप जातं पण पाप जातं याचा अर्थ त्याकरता श्रद्धा असावी लागते भावना असावी लागते आणि मग सगळं काय होत असतं आणि म्हणून परमार्थ करत असताना सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे परमार्थ देखावा कधी दाखवत नाही जाऊ परमार्थाचा पण आपल्याला तर आपली परंपरा आहे आपल्याला तसे सांगणारे मिळत नसतात गंध पण कोरून काढून लावा लागतो आपला गंध पण लोकांना रोखून पाहायला पाहिजे तुळशीला पाणी घालायला की लोकांनी कुठेतरी माझ्याकडे पाहिलं पाहिजे आपण भजन केलं का आपल्याला लोकांनी चांगलं ऐकलं पाहिजे लोकांची कान फुटली तरी चालते द्यायचीच भोगीवर लावून दास दोघांनी आता पहाटे काकडा चालत असले
2 आरडत असते सगळ्या गावाला उपद्रव. अरे का तुम्हाला पारमर्थ करतं लोकांना सगळ्याला आवडेल असं नाही. म्हातारी माणसं असतात, लहान लेकरं असतात, पोरं अभ्यास करीत असतात. कोणता संप्रदाय घेऊ, कोणतं शास्त्र हे आणि का? आता ते तुमचं तरी बरं आहे. ते आता काय तोड नाही झालं माझं. ते 2 इकडून 2 पाकवादन 4 माईक लावत होतं ना. आज शेव काय ताबोतापडी वाज येते, का वालकीत वाज येते, तर का वाज येते, तर तुम्हाला का मत आलं ते वाजवायला. अरे मुख्य कार्यक्रम कीर्तनाचं आहे का वाजवायचं आहे? कामापुरता असं. आणि ते भंडारीकडून खेळरी शोधून आणतात आणि ते म्हणजे सरलमच काय म्हणायचं हॅन हो हो. आता काय आता कीर्तनाला पार म्हणजे काही अर्थच नाही ठेवला. कीर्तनाला लय एवढं लय झालं पोरं. तुम्ही एवढे म्हणता ना कीर्तन एवढं फार झालं, एवढं वाजवणं कीर्तन लय झालं. एवढं कीर्तनात मग तिने पाऊन तास त्याने हा हा हो हो करावं. मग बरं तुम्ही सांगा आता ह्या माणसाला सरपट्या कळत या का, याला लाग्या कळत या, याला मुखले कळते, काय धुपत करतो, यांना धमार करतो, त्याचं दाखवतो. यांना यमन कळतो का दुर्गा कळतो का, यांना कळतं काय? अरे काम धाम सोडून त्यांना असं कीर्तनकार कधी बोलतो आणि आम्ही कधी ऐकायला लागतो. यांनी त्या कीर्तनाच्या व्यासपीठावर कोणी आलं का त्याच्यावर एवढं अतिक्रमण केलं. कीर्तनकार काही वावडत राहतं. त्याला वाटतं कोणी काय म्हणायचं, अरे कोणा रागवत आपण पाकिट बंद करतो. मला नाही कोणी राहायचं. ते काय ताकद राहते ती आळंदी असं तो पंढरपूर असं. मला पायले होते तिकडे पाहते ते ढिगरी मुळे त्याच्या हे काय म्हणजे ते माझी भाषा हे जरा मागं बसायची अक्कल नाही. 100 कीर्तन ऐकले आवाज कमी करे, आवाज कमी करे, असे 2 शब्द बोलले का पार म्हणजे त्यांची पार कार्यक्रम होत. ते तसंच करायचं. मग ते कीर्तन करून देतात. नाही तर वळवळ करते ते. मला नाही कधी कधी वळवळ म्हणा अजून केली नाही. आता माझं जे ठरलं झालंय समजा. तुमचा शेवटचं समजा अजून आहेत 2-3. ते 2-3 केलं का मग जय विठ्ठलाची नाव बंद करायची नव्हते. काय नव्हतं ते. आता म्हणणार झाली इच्छा असणार आहे तुमचं करायची. काय नाही त्याचं लय नाटकं, लय नाटकं, काही भावना नाही, श्रद्धा नाही, काय नाही. तर जाऊ द्या. असं काय सांगत होतो, परमार्थ भावने नाही करायचं, नामस्मरण करा. आपण लोकांना दाखवण्यात आपला तोटा होईल त्याच्यामध्ये. का लोकांना दाखवायचं? लोकांना दाखवण्याकरता खूप तुमचे कपडे, दागिने, लग्न, प्रपंच, हा परमार्थ लोकांना दाखवायचं. कधी धन करून ठेवतो ना, तर भगवान हा महाधन आहे ना. जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. आणि तेवढी जितका गुप्त करते, जितका अंतर्मुख करते, आपला परमार्थ कोणी पाहू नये या भूमिकेतून जर केलं तर निश्चित आपल्या अंतःकरणात बदल होतो. आणि बदलायचं असेल तर करा. काय सत्य काय ढोंग काय करण्यात काय अर्थ नाही. तुम्ही काल काय होते ते आज काय पाहतो, गेल्या वर्षी तुम्ही काय होते आज पहा. आणि जर तुमच्यात बदल होत नसेल तर कशाला तुम्ही करताय? कशा कीर्तन करून माणसं बदलतात का? नाही बदलत. कीर्तन ऐकून बदलत का? नाही बदलत. गाठी पाठ करूनही बदलत नाही, कीर्तन ऐकूनही बदलत नाही, आणि कीर्तन करूनही बदलत नाही. बदलण्याकरता त्याने स्वतः ठरावं लागतं मला बदलायचं, माझं चुकलंय, माझं हे चुकत आहे. उदंड पाठांतर करणे, 4-4 तास कीर्तन करणे नाही, ते वाचत वागतात. हे बदललेत काय माणसं? हे म्हणजे परिणाम नाही झाला का? उदंड एवढं गठूड भर पाठांतर केलं तरी वाचत सारखं काहीतरी वागत येते. बदललाय का तो? नाही. 100 वाऱ्या करतो काय वाचत सारखं वागतो, लोकांची बांध करतो, कोणाला शिवाय देतो. बदललाय का तो? अरे सुटलं काय? परमार्थ करतो ते महाराज होणं तो भाग वेगळा येतो. आपण माळकरी झाल्यापासून आपलं काय सुटलं? इथून आपण आपल्या इंचाने दिवसाने आपण आपलं मोजायचं. त्याचा फोटो निघत नाही, तो कोणी महाराज सांगणार नाही, कोणी ग्रंथ सांगणार नाही तुम्हाला. हे तुम्ही तुमचं स्वसंवेद्य, त्याला काय म्हणतात, स्वतःचा मी किती दोषी आहे, मी किती पापी आहे, हे जसं ज्याचं त्याला कळतं तसं मग मी काल काय होतो आणि मी आज काय झालं हे ज्याचं त्याला कळतं. आणि ज्याचं त्याला कळतं माझ्याकडे हे होतं, एवढं वाईट माझं होतं, पण पांडुरंगा माझं तुझ्या कृपेने एवढं सगळं मी सगळं सोडून गेलं. मी पहिलं खात होतो सगळं सोडून गेलं, मी सगळं पीत होतो सगळं सोडून गेलं, मी आमचं तरी काय ते जे काय करायचं सगळं सांगावं लागतं असं नाही. हे सगळं माझं सुटलं पांडुरंगा, तुझी कृपा आता थोडं राहिलं, तू माझ्या कृपा कर, हे पण माझं सुटलं. या भूमिकेत जर तुम्ही गेलात तर तुमचं सुटलं आणि तर तुम्ही बदलता. नाही तसं नाही बदलत माणसं. किती आहे का तुम्ही, किती पाठ करा,
काही बदल होत नाही. पश्चाताप, झायलाचा पश्चाताप झाला पाहिजे. जनतेने आपल्या मनाला विचारत, देवा पांडुरंगा, अर्धा आयुष्य गेलं रे, 60 वर्ष गेली, तुझ्याकरता काय नाही. तुझ्याकरता नाही बायका वापरल्या, ना पोर वापरले, ना धन वापरलं, ना वेळ वापरली, सगळं आयुष्य प्रपंचात गेलं. कोण विचारतं मला? कोण विचारत नाही. गुरु पाटील कोण विचारित नाही. काही उपयोग होत. मी इतक्या पश्चातापात गेलो पोराहो, आता काय सांगू तुम्हाला. मी माझी नुसते हाडं काढून ठेवायचं समाजाकरता. काय त्याचा काय अर्थ होत नाही, काय उपयोग होत नाही त्याचा. हो, 10-12 वर्ष रात्र ते कीर्तन केली, पैसे आणले, कधी कोणाचा पैसा घेतला नाही. पोरला खाऊ पिऊ घातलं, शिकले, मोठे केले, कीर्तन काय झाले, गाड्या घोड्या घेतल्या. कुत्रं म्हणून विचारलं आपलं ते उलट आपलं ते मारून सोबत मग नाही मार आम्ही कसे दिवस काढले आमचं माहिती. कसं वाटायचं नाही ऐकल्यावरती. चड्डे धुकली हे सगळं केलं. एक काय जातीचे ना गोतीचे, ओळखीचे ना पाळखीचे, एवढं केलं मला. कोण विचारतं आपल्याला त्याचं? माझं तसं तुमचं तेच आहे. आपण समाजाकरता कातडे अहो तुम्ही सकाळी कोण राहणं ते आमच्या गावाची गोष्ट. तर म्हटलं मी तुला 1 लाख रुपये देतो. गेली ती माणसं जोडा काय नाही, आमचं नाही ऐकत. एवढं तसं पहिलं काय काहीच नाही, आमचं ऐकत नाही. टाकलं वजा करून. आणि त्यामुळे आपलं जीवन बदलत असताना आपण आतापर्यंत प्रपंचात एवढं केलं, पण हे आपल्याला मोजणार येत आहे. कर्तव्य तर करावं लागेल. मुलगी मोठी लग्न करावं लागेल, तिचं शिक्षण करावं लागेल. मुलगा मोठा ते लग्न करावं लागेल, त्याचं शिक्षण करावं लागेल. हे सगळं कर्तव्य पण करा. हो तिथं तरी थांबा. 70 वर्ष झाले, दात पडून गेले, खेरड्या म्हातारा झाला तर तुझं सुटायला म्हणजे त्याला काय नव्हतं. तेव्हा मुद्दा असा आहे, परमार्थ करायचा तो आपलं किती सुटलं ज्याने त्याने ठरवायचं. माझ्या वाईट सवयी किती सुटल्या. परमार्थ करायला महत्व नाही, सुटण्याला महत्व असतं. असं घरातली आसक्ती किती सुटली. तुकाराम महाराज म्हणतात, जीवी जीवात पद्मपत्र सत्यवादी करी संसार सकळ. बायका मुलात घरादारात सगळ्यात राहायचंय. उद्या सकाळी मी उठेल याचा भरोसा नाही, मला पुढचा श्वास घेता येईल याचा पण भरोसा नाही. आणि त्यामुळे आयला क्षण माझा आहे आणि म्हणून हे भगवंता तुझी सेवा म्हणून मी करतो हे याचा माझा काही संबंध नाही. या भूमिकेत राहिलं मग काय अडचण नाही पडत ना. असो तो आणि मग परमार्थ अंतर्मुखाने करावं. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व पाप निवृत्त होतात. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज. बऱ्याच दिवसातून येण्याचा योग आला. माकेमध्ये बरीच कीर्तनं केलीत. भाऊंच्या सप्तामध्ये काल्याच कीर्तनं खूप केली. तिथे काल्याच कीर्तनं एकदा त्या देवीचे तर पण आलो होतो ते काल्याच कीर्तन करायला. आता मला तर इथं पहिलाच कीर्तन गायलं. बरं म्हातारपणी पहिलं दाखवणं पण आणलं होतो मी हुशार नंबर लागला मग पण लागला काय घेता विरोधात जाऊ दे. असो छान तुमचा सप्ताह नियोजन चांगलं आहे मस्त. त्यांना आज मला ते आता मला नाही माहिती आमचं भागवत आणि माझे आता मित्र म्हणून का शिष्य म्हणून म्हणजे गोरू पाटील गोरे पहिल्यापासून सप्ताह अगदी सुरुवातीला दिंडी काढते तेव्हापासून त्या ठिकाणी गोले पाटील माझे खरं मनातून प्रेम केलं. कारण बद्दलच काय नाटक बिटक काय नाही. माझ्या पुढे नाटक तर चालतच नाही कोण. त्याला केव्हा झोकरून देईल. आता निघायची वेळी आणखी नगरची माणसं त्यांच्या आयुष्यातून वरच्या आले पुढे यायची आवड असं कशा पुढे याच्या पुढे आलो मी असे फटकारले धरून तुम्हाला सांगतो. कशाला नाटकं करता म्हणतो म्हणजे भास्कर विया नाही तर आमकी आहे ना तर पोळा भरतो काय मारला नाही तुमची मिरवणूक काय नवरदेव काय म्हणतो. त्याच्याला फोन करतो मिरवणूक माझं नवरदेव होतं माझी मिरवणूक काढून. नाही बाबा तुम्ही आल्याशिवाय काय असायचं आता काय ते तुम्हाला नाही सांगत येतं ते काय उगत माणसं ते करतात. जाऊ द्या विषय म्हटला पण असो. म्हणून त्यांनी माझं खूप प्रेम केलं, मनातून प्रेम केलं. आणि असं मनातून प्रेम करणारी माणसं असतात. असो आज या ठिकाणी येण्याच्या योगाला तुमची सेवा घडली झाल्याशिवाय पुन्हा भगवतीने समर्पित करतो. मी या ठिकाणी थांबतो. मला थकवा आला आता.
विठ्ठल जय 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 विठ्ठल.